नमस्कार मित्रांनो, आज आपण गोल्ड XUSDचा 15 मिनिटात चार्ट पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड आणि मार्केट स्ट्रक्चर काय चालू आहे हे बघणार आहोत. हा व्हिडिओ फक्त आपलं एज्युकेशन पर्पजसाठी आहे. यामध्ये कोणतेही बाईंग आणि सेलिंग रिकमेंडेड नाही आहे. तर आपण कालच्या लेवल्स दिल्याप्रमाणे कालच्या लेवल्स सपोर्ट घेऊन ब्रेकआउट देऊन गोल्डने चांगलीच रॅली दिलेली आहे. 2%च्या पेक्षा जास्त बऱ्यापैकी रॅली दिलेली आहे. तर आता आजचं बघूया, आजचा काय आहे. तर सर्वात आधी बघा, आधी चार्टमध्ये चित्र बघून घ्या काय दिसायला आली ते. इथे आपण पाहू शकतोय मार्केटने सकाळी ओपन झाल्यानंतर पहिली कॅन्डल ग्रीन करून चांगली बुलिश मुवमेंट दिलेली आहे. प्राईस जवळपास 4150ला ओपन झाले आहे सकाळी. 4250च्या म्हणजे 240च्या आसपास गेली आहे. जेव्हा सतत मार्केट हायर आहे आणि हायर लो बनवतं त्याला अप ट्रेंड म्हणतात. म्हणजेच सुरुवातीला बायर पूर्णपणे कंट्रोलमध्ये होते. आता ह्यात रेजिस्टन्स बघा, रेजिस्टन्स जिथनं सेलिंग प्रेशर आले तिथं रेजिस्टन्स तयार होतो. याच भागात मी इथं वर एक लाल कॅन्डल झाली बघा, बेरिश म्हणजे हे ग्रीन कॅन्डल आहे की नाही, हे ग्रीन कॅन्डलच्या इथं झालं पूर्ण झालं. इथनं बेरिश मुवमेंट चालू झाली. मग इथनं परत या ठिकाणी खालच्या सपोर्ट घेतला आहे. मी असं रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला स्वतःलाच शोधावं लागतं. आता इथं प्राईस खाली आल्यानंतर ना 4180 ते 4185 हे जो भाग आहे ना, झोन जो आहे तिथनं परत वर जायचा प्रयत्न करते. जरा कन्सल्टेशन करायचा प्रयत्न करते. मग ह्यो एक महत्त्वाचा सपोर्ट तयार होतो, कारण या सपोर्टच्या ठिकाणी बाहेर प्राईस खाली जाऊ देत नाहीत. बाहेर त्याला प्राईसला वर पुश करायला बघतात. त्याच्याप्रमाणे असतं. आता आजचं सुरुवातीला हायर हाय लोअर लो बनवत होतं, पण रेजिस्टन्स गेल्यावर लोअर हाय बनवायला चालू केलं. याचा अर्थ म्हणजे कसा आहे, बाहेरची ताकद कमी होते असं आज होत नाही. तेव्हा म्हणजे ट्रेंड वीक पण होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर बघा, सध्या प्राईज आहे ना ती 4188च्या आसपास 87च्या आसपास ट्रेड व्हायला. प्राईज सपोर्ट आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये अडकलेला दिसतोय आजच्या ह्याच्यात. आता जर 4180 जी खाली लेवल आहे ब्रेक झाली तर सेलिंग प्रेशर वाढू शकतो आणि परत. आणि बेवरची रेजिस्टन्स बघायला गेला तर 4200 ते 4210 तिथं स्ट्रॉंग ब्रेक तिथं आहे. तिथला जर स्ट्रॉंग ब्रेक झाला तर बाहेर पुन्हा सक्रिय होऊ शकतात. अशा परिस्थितीत कुठलीही बाई न करता कन्फर्मेशनची वाढ बघणं गरजेचं असते. तर तुम्हाला आता सपोर्ट देतो. पहिला सपोर्ट आहे 4180 झोन देतो झोन. दुसरा 4170 आणि तिसरा 4160 हे सपोर्टचे आहेत. आणि रेजिस्टन्स बघा, पहिला 4200 मेन आपला रेजिस्टन्स आपण पकडू राऊंड फिगर. 42 झाल्यावर 4210, 4230 आणि 4240 हे झाले रेजिस्टन्स. आता इथं थोडा चॉपी मार्केटमध्ये म्हणजे टाईमपासमध्ये पडला आहे. टाईमपासमध्ये आहे आता, एवढी खास पण काय मुवमेंट नाही आहे. पण आज शुक्रवार आहे. गोल्ड शुक्रवारीच्या दिवशी जरा मुवमेंट येते. आज व्होलेटाईल असतो गोल्ड, त्याच्यामुळे आज व्होलेटाईल राहण्याची शक्यता आहे. आपण बघा, एक काम करू, 15 मिनिटाचं बघितले, एक दिवसाच्या कॅन्डलमध्ये काय चालू आहे बघूया. म्हणजे आज शुक्रवारी विकली असल्यामुळं आता बघा, यो गोल्ड जवळपास मे महिन्यातल्या 4800च्या वरच्या त्या झोनपासनं 4180च्या लेवलपर्यंत सेलिंग प्रेशर देत आला. म्हणजे 4000च्या लेवलला तिथनं बायरवाल्यांनी तिथनं
सेलरवाल्याची प्रॉफिट बुकिंग आली. इथं पण अगोदर या टायमिंगला बाहेरनी इथनं उचललेलं मार्केट, आता इथं पण त्याच लेवलला मार्केट उचलले जवळपास. म्हणजे आता इथं असं बुलिश ट्रेंड म्हणता तर येणार नाही, पण थोड्या काला 1-2 मिनटाच्या किंवा 5 मिनटाच्या कॅन्डलवर तेवढीच 1-2 कॅन्डलच्या मुवमेंटसाठी बुलिश मुवमेंट येऊ शकते. पूर्ण अशी बुलिश बाबा पूर्ण मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे असं काय म्हणू नाही शकत नाही आपण आत्ता सध्या तरी. तसं काय चार्टवर तरी दिसत नाही. तर बघू आज काय होते. तर मित्रांनो, आज आपण चार्टवर ट्रेंड सपोर्ट, रेजिस्टन्स आणि मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला आज काय आहे ते सांगितलं आहे. आज शुक्रवार आहे. व्हॉलेटाईल राहण्याची शक्यता आहे गोल्ड. आज आठवड्याचा विकलीचा ट्रेडिंगचा लास्ट दिवस आहे. जर तुम्ही पण ट्रेडिंग शिकत असाल, सर्वात आधी चार्ट ट्रेडिंग शिकणं महत्त्वाचं आहे. कारण इंडिकेटर जे असतात ह्या गोष्टी सगळ्या नंतर येतात, पण पहिला प्राईज ॲक्शन समजायला येणं गरजेचं असतं. जर तुम्हाला प्राईज ॲक्शन आली नाही, समजली नाही, तर तुम्ही ट्रेडिंग कसं करणार? कारण मेन प्राईज ॲक्शनच माहीत पाहिजे ना, तर तुम्ही ट्रेडिंग करणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे रोज डेली ॲनालिसिस गोल्डचं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला मित्रांनो, विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ मी बघू जर शक्य झाला तर टाकेन. बाय.